टीव्ही सत्यमेव व्रतम। भारताचा सर्वोच्च नागरिक सन्मान भारतरत्न डॉक्टर हेगडेवार यांना देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपतींकडे पत्राद्वारे ही मागणी केली आहे। या पत्रामध्ये त्यांनी डॉक्टर हेगडेवार हे भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक होते असं नमूद केलंय। तसेच राष्ट्र निर्माणात त्यांनी मोठी भूमिका बजावल्याचंही सिद्दीकी यांनी पत्रात म्हटलंय। ही मागणी देशाच्या सर्वोच्च सन्मानासाठी एका महत्त्वाच्या व्यक्तीच्या योगदानाला अधोरेखित करते। राष्ट्रपतींना पाठवलेल्या या पत्रात डॉक्टर हेगडेवार यांच्या कार्याची दखल घेण्याची विनंती करण्यात आली आहे। डॉक्टर हेगडेवार यांना भारतरत्न हे देशाचे सर्वोच्च नागरिक सन्मान देण्यात यावे अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांची राष्ट्रपतींकडे केली आहे। त्या संदर्भात जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना ही पत्र पाठवले। डॉक्टर हेगडेवार भारताचे महान स्वातंत्र्य सैनिक होते। तसेच राष्ट्र निर्माणमध्ये त्यांची मोठी भूमिका असल्याने त्यांना देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान म्हणजेच भारतरत्न देऊन तरुण पिढीसाठी किंवा एक नवीन प्रेरणा निर्माण करावी अशी मागणी जमाल सिद्दीकी यांनी त्यांच्या पत्राच्या माध्यमातून केली आहे। संघामध्ये कधीच जातीभेद पाळले जात नाही, त्यामुळे एका मुस्लिम स्वयंसेवकाने डॉक्टर हेगडेवार यांच्यासाठी भारतरत्नाची मागणी करणं यात काहीही गैर नसल्याचं जमाल सिद्दीकी म्हणाले। RSSच्या योगदानावर आधारित टपाल तिकीट नाणं प्रकाशित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारक टपाल तिकीट आणि विशेष नाणं प्रकाशित करण्यात येणार आहे। नवी दिल्लीतील डॉक्टर आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रामध्ये हा समारंभ पार पडेल। या कार्यक्रमात पंतप्रधान सभेला संबोधित करतील। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहकार्यवाह दत्तात्रय होसबळे या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत हे विजयादशमीच्या निमित्तानं देशासमोर आणि जगासमोर काय भाषण करणार, त्यापूर्वी एक दिवस आधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योगदानावर पंतप्रधान प्रकाश टाकतील अशी अपेक्षा आहे।